मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, 3 सोपे मार्ग. हाय, मी साधना घाटकर, हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. बऱ्याचदा मुलं अभ्यास करतात, मात्र त्यांचं मन त्या अभ्यासामध्ये लागत नाही. याची अनेक कारणं असू शकतात. पण आपल्याला 3 सोपे मार्ग कसं लक्षात ठेवायचं किंवा अभ्यास कसा व्हायला पाहिजे, यावर आपण बोलूयात. पहिला सोपा मार्ग तो म्हणजे मुलांना ज्यावेळी अभ्यासाला बसतात, त्यावेळी स्वतःला कॉन्सन्ट्रेट करून, एका जागी शांत, दीर्घ श्वसन करून, डोळे बंद करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून 3 वेळा हे वाक्य वापरणं. ते म्हणजे, की मी जो काही अभ्यास करीन, तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहील. मी जो काही अभ्यास करणार आहे, तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे. मी जो काही अभ्यास करणार आहे, तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे. असं 3 वेळा ज्यावेळी आपल्या माइंडला आपण सांगतो, त्यावेळी लक्ष लागण्याची क्रिया ही जलद होते आणि त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होणं सहज शक्य होतं. आणि सतत ह्या पद्धतीने जर रोजच्या रोज अशा पद्धतीने अफर्मेशन्स स्वतःला दिली, तर ज्यावेळी आपण अभ्यासाला बसतो, त्यावेळी लक्षात ठेवण्याची जी क्रिया आहे, ती चांगल्या पद्धतीने होते. दुसरा सोपा मार्ग असा आहे, की जी अभ्यासाची वेळ आहे, ती फिक्स ठेवणं आणि अभ्यासाचा जो जागा आहे, ज्या जागी अभ्यासाला बसतात मुलं, ती जागा फिक्स असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासाला बसल्यानंतर त्या टेबलवर इतर अभ्यासाव्यतिरिक्त कोणतीही वस्तू किंवा काहीही पसारा नसावा, ज्यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. तिसरा सोपा मार्ग आहे, की अभ्यास करताना पोमोडोरो हे तंत्र वापरणं. म्हणजे सलग अभ्यास न करता थोडा ब्रेक घेऊन अभ्यास करणं. 25 मिनिट सलग अभ्यास करत असतील, तर 5 मिनिटाचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. पुन्हा 20 मिनिट अभ्यास करून पुन्हा 5 मिनिटाचा ब्रेक घेणं. पुन्हा 20 मिनिटं अभ्यास करून 5 मिनिटाचा ब्रेक घेणं. यामुळे होतं काय, तर त्यामुळे ज्यावेळी पुन्हा अभ्यासाला बसलं जातं, त्यावेळी कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला जातो. प्रत्येक वेळी मुलाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्याची अभ्यास करण्याची शैली वेगळी असते. यामध्ये व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक अशी जी शैली आहे, यामध्ये आपल्या मुलाची कोणती पद्धत आहे किंवा मुलांनी देखील मला कोणत्या पद्धतीने चांगलं समजतं, हे लक्षात घेऊन त्या पद्धतीचा वापर करून अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. कारण लर्निंग प्रोसेस ही आनंददायी असली पाहिजे, तरच त्यामध्ये मन लागतं. जर एखादा विषय कठीण असेल, तर त्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे तो सोपा विषय करण्याऐवजी तो अधिक कठीण होत जातो. यासाठीच ज्यावेळी लर्निंग प्रोसेस चांगली करण्याकरता कोणत्या पद्धतीने लक्षात राहतं, यासाठी जर नोट्स काढल्या, तर त्या कलरने त्यामध्ये स्टार करणं, कलर वेगवेगळ्या कलरने रंगवणं, जेणेकरून मुलांचं लक्ष ज्यावेळी व्हिज्युअल असतील, तर त्या रंगामुळे ते लक्षात राहणं सोपं जातं. मुलं ऑडिटरी असतील, तर त्यामध्ये जे काही उत्तरं आहेत, ती ऑडिओ करणं आणि त्यामधून पुन्हा-पुन्हा स्वतःच हेडफोन लावून ऐकणं, यामुळे देखील लक्षात ठेवायला सोपं जातं. या अभ्यासाच्या छोट्या-छोट्या पद्धती किंवा हे मार्ग अतिशय महत्त्वाचे असतात, की ज्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होत असते. आणि मुलाचं जर कॉन्सन्ट्रेशन झालं, तर तो अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि अकॅडमिक परफॉर्मन्स देखील तो चांगला देऊ शकतो. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून या पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. यामधून तुम्हाला टिप्स मिळतील आणि तुमच्या मित्र देखील जरूर शेअर करा.